महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी बातमी रेशन कार्ड धारकांसाठी लागली अखेर लॉटरी. या लॉटरीमध्ये तब्बल रेशन कार्ड धारकांना मिळणार 15 वस्तू मोफत. आर्थिक मदतीची घोषणा महाराष्ट्र सरकारने केला. सर्वात मोठा निर्णय अखेर जाहीर. राज्यातील सगळ्याच कुटुंबांना मिळणार सरसकट मित्रांनो 15 वस्तू. तसेच एवढ्या मोठ्या पैशांचं देखील आमिष सरकारने का केली मोठी घोषणा? महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय. नेमकी काय बातमी जाणून घेऊया सविस्तर मित्रांनो. तेव्हा आपल्याला संपूर्ण बातमी बघायला लागेल. कुणाला मिळणार मोफत 15 वस्तू, तसेच वरून पैसे देखील. रेशन कार्ड वरती पैसे उपलब्ध करण्याचा पहिलाच दिवस. महाराष्ट्र सरकारने सामान्य गरिबांना दिलासा देऊन राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी देऊन पुन्हा एकदा सरकार हेच राहावं यासाठी हा निर्णय जाहीर केलाय. तेव्हा आपण बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. वाढती महागाई, रोजगाराची अस्थिरता आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना उद्यापासून तब्बल 15 वस्तू, आवश्यक वस्तू मोफत देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय झालाय. तसेच काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट आर्थिक मदत जमा करण्याची ही योजना आखली गेल्याचं सांगितले जात आहे. आता पैसे कोणाला मिळणार आणि रेशन धान्यावरती 15 वस्तू मोफत कोणाला मिळणार याचा आपण मोठा आढावा घेऊया. तेव्हा तुम्हाला समजेल सरकारने ही घोषणा नेमकी कोणासाठी केली आहे. राज्यातील जवळजवळ 50 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही योजना विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलासा ठरणार असल्याचं मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. कोणत्या वस्तू मिळणार? या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना खालील जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याची अतिशय मोठी घोषणा केल्यामुळे सरकारचं कौतुक चारही बाजूनी केलं जात आहे. यामध्ये मित्रांनो या 15 वस्तू आपण नक्की ऐका. तांदूळ, गहू, साखर, डाळ, तेल, मीठ, चहा, मसाले, साबण, धुण्याची पावडर, टूथपेस्ट, शॅम्पू, अगरबत्ती, बिस्किटे, तेल, डबा, रवा किंवा मैदा. मित्रांनो पुन्हा एकदा ऐका. रवा किंवा मैदा, बिस्किट, तेल डब्बा, अगरबत्ती, शॅम्पू, टूथपेस्ट, धुण्याचे सोडा, पावडर, साबण, मसाले, चहा, मीठ, तेल, डाळ, साखर, गहू, तांदूळ या सर्व वस्तूंचा समावेश केल्याने एका कुटुंबाच्या महिनाभराच्या गरजा मोठ्या प्रमाणात भागू शकतात. आता रेशन कार्डवरती पैसे मिळणार. नेमकी काय योजना? या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे थेट आर्थिक मदत. सरकार काही निवडक रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा विचार करत असल्याचं सांगितले जात आहे. ही रक्कम सुमारे 1000 ते 3000 दरम्यान असू शकते, ज्यामुळे कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार आहे. ही रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल, ज्यामुळे कोणताही भ्रष्टाचार किंवा मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येईल. कोणाला मिळणार लाभ? या योजनेचा लाभ खालील गटांना प्राधान्याने दिला जाऊ शकतो. अंत्योदय रेशन कार्ड धारक, पिवळे रेशन कार्ड धारक, गरीब रेषेखालील बीपीएल कुटुंबे, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती. सरकारचा हा उद्देश आहे की सर्वात गरजू आणि वंचित घटकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा. महागाईच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय. सध्या देशात आणि राज्यात महागाईचं प्रमाण वाढलं आहे. अन्नधान्य, इंधन, दैनंदिन वस्तूंच्या किमतीमध्ये झालेली वाढ सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना दरमहा 1000 रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. सरकार आता नेमकं कोणाला देणार हे देखील आता आपण पाहूया. सरकार या वस्तू महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी देणार आहे.
त्याला तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूप आवश्यक आहे. तुमचं रेशन कार्ड नंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं त्या रेशन कार्ड यादीमध्ये तुमचं नाव देखील असायला हवं. तेव्हाच या वस्तू तुम्हाला देण्याचा सरकार विचार करेल. त्यामुळे ही योजना आता रेशन कार्ड धारकांसाठी नक्कीच आनंददायी ठरू शकते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या, गरिबांच्या पुढील जीवनावरती याचा खूप मोठा परिणाम होऊन ते सगळे कुटुंबीय सरकारच्या पाठीमागे अतिशय आनंदाने उभे राहतील आणि सरकार देखील या सगळ्यांचं कौतुक करेल. असा हा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. मित्रांनो, यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना तर फायदा होईलच, परंतु महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जी जनता आहे, त्यांना दिवसभराचं कमवून खायचं आहे, अशा लोकांना मात्र याचा खूप मोठा फायदा होईल. ही योजना लागू कधीपासून होणार आहे? ही योजना लवकरच लागू करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सध्या लाडकी बहीण योजना, PM किसान योजनेचा हप्ता, नवोचा हप्ता, हे सगळे योजनेचे निर्णय फडणवीस सरकार यांनी घेतले. हा देखील विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे सरकारचा हा नवीन निर्णय महाराष्ट्रासाठी खूप मोठा ठरणार आहे.